नमस्कार मित्रमैत्रिणींनो, स्वागत आहे आजच्या या कथेमध्ये. त्या रात्री काहीच चुकीचं घडलं नाही, पण सगळं काही जाणवलं. एक खोली, दोन माणसं आणि दडपलेली भावना. ही गोष्ट नाही आहे स्पर्शाची, ही गोष्ट आहे त्या रात्रीची जी आजही झोपलेली नाही. चला तर मग जाणून घेऊयात आजची ही कथा. रात्र अजूनही जागी आहे. त्या रात्री पाऊस खूप शांत होता, जसं काही शहर झोपलं आहे, पण आठवणी मात्र जाग्या होत्या. ती खिडकीजवळ उभी होती, हातात गरम चहा आणि डोळ्यात ओलं. आजही ती रात्र तिच्या आत जागी होती, ओळखीपासून जवळकीपर्यंत. ती आणि तो, कॉलेजमधली ओळख. पहिल्या दिवसापासूनच काहीतरी वेगळं वाटलेलं. तो तिला फारसं बघायचं नाही, पण ती खोलीत आली की त्याचं लक्ष न कळत तिच्याकडेच जायचं. ती बोलताना डोळ्यात पाहायची आणि तो त्या नजरेत हरवून जायचा. हळूहळू बोलणं वाढलं, एकमेकांशी संवाद वाढला. कॉफी, पुस्तक, पावसातले कॅम्पसचे फेरे. कधी प्रेमाची कबुली दिली नाही, पण दोघांनाही माहीत होतं हे साधं नातं नाही, हे काहीतरी वेगळं आहे. आणि ती एक रात्र. त्या दिवशी पाऊस अचानक जोरात आला, कॉलेज बंद झालं, सगळे घरी गेले, फक्त ते दोघे उरले. ती घाबरलेली, तो शांत. घरी जायला थोडा उशीर झाला. ती म्हणाली, इथेच थांब. तो हळूच म्हणाला. त्या खोलीत शब्द कमी होते, पण श्वास खूप बोलत होता. ती खिडकीत उभी होती आणि तो मागे. अचानक त्याचा हात तिच्या हाताला लागला. कोणताही स्पर्श जबरदस्तीचा नव्हता, पण तो क्षण थांबून गेला. ती वळली, डोळे भेटले. त्या नजरेत प्रेम होतं आणि थोडीशी भीतीही. तो काहीच बोलला नाही, तीही नाही, पण त्या शांततेत हृदय जोरात धडधडत होतं. तो एक पाऊल पुढे आला. ती मागे गेली नाही. त्याच्यात अंतर होतं, पण मन खूप जवळ होती. तो म्हणाला, आपण थांबायला हवं. ती हसली. माहिती आहे, पण हे क्षण खूप खरे आहेत आणि बरे सुद्धा आहेत. त्या रात्री काहीच घडलं नाही, पण सगळं काही जाणवलं. प्रेम व्यक्त झालं नव्हतं, पण मन उघडी होती. सकाळ झाली आणि त्यांच्यात नात्यातला दुरावा आला. सकाळ झाली, पाऊस थांबला, ती घरी गेली, तो कॉलेजला. त्या दिवसानंतर सगळं बदललं. तो कमी बोलू लागला, तीही शांत झाली. काही नाते पूर्ण होण्याआधीच दुरावतात. काही प्रेमकथा आठवणीमध्येच जगतात. काही वर्षानंतर, आज 10 वर्ष झाली, ती लग्नात आहे, तो कुठेतरी दूर. पण कधी कधी पावसात उभी राहिली की ती रात्र परत येते. त्या रात्रीची आठवण परत येते. तो स्पर्श नाही, ती नजर, ती थांबलेली भावना आजही जागी होती. त्याचा तो झालेला स्पर्श, त्याची ती नजर अजूनही डोळ्यांसमोर उभी राहते. ती खिडकी बंद करते, चहा संपतो, पाऊस थांबतो, पण मनात एक वाक्य घुमत राहतं. काही रात्री आयुष्यभर झोपत नाही आणि काही प्रेम व्यक्त न होता देखील अमर राहतात. ती रात्र आजही जागी आहे. मित्रांनो, अशाच रोमॅन्टिक, अंगावर शहारे आणणाऱ्या कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि अशाच नवनवीन कथा ऐकत राहा. मित्रमैत्रिणींनो, ती खिडकी बंद करते, पाऊस थांबलेला असतो, पण मनात आजही आवाज असतो. तो स्पर्श झाला नव्हता, तो शब्द बोलले गेले नव्हते, तरीही ती रात्र तिच्या आयुष्यात सगळ्यात जास्त बोलते. काही प्रेमकथा पूर्ण होत नाही, पण त्या कधीच संपत येत नाही. ती रात्र आजही जागी आहे. मित्रांनो, कथा आवडली असेल तर लाईक करा आणि अशाच नवनवीन कथा पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या अशाच रोमॅन्टिक कथेमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.